काय की रामा और हरी मस्ट लेंड देअर हँड्स. त्याच्यानंतर 2 नंबरचं बघा, नन ऑफ माय लॉस्ट बुक्स वेअर फाउंड, आणि नंतर होतं इच ऑफ द एम्प्लॉईज वाज गिवन बोनस. आता पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे, रामा. बघा हा रामा आहे आणि त्याच्यानंतर जो आहे ना हरी आहे, या दोघांना जोडलं कशानं, या ऑरनं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, आता याचा अर्थ काय होते, रामा और हरी म्हणजे काय की एकतर राम असेल नाहीतर हरी असेल, हे दोघं जण ॲट ए टाइम नसणार आहेत. ठीक आहे. मग वर्ब कसा असायला पाहिजे, कोणीच तरी एक असायला पाहिजे. म्हणजे याच्याबद्दल जे काही वर्ब असेल किंवा जे काही प्रोनाउन असेल ते कसं येणार, सिंग्युलर असायला पाहिजे. हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मस्ट. मस्ट हे जे आहे ना मॉडल ऑक्झिलरीज आहे, म्हणून क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म हे बरोबर आलं इथपर्यंत. आता हे देअर कोणासाठी यूज झालेलं आहे माहिती आहे का, हे देअर या रामा आणि हरीसाठी. पण आपण काय सांगतो की ऑरनं जर का 2 वेगवेगळे नाउन कनेक्ट होत असतील तर तुमचं प्रोनाउन कसं यायला पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे. मग इथं हा राम पण मेल आहे, हरी पण मेल आहे, म्हणून तिथं देअर नाही येणार. देअर हे प्रोनाउन पॉझिटिव्ह प्रोनाउन माहिती आहे का, अनेक वचनासाठी यूज केले जाते, म्हणून इथं देअर नाही येणार, तर इथं काय येणार तुमचं हीज येणार. मग आपल्याला ओळखायचं काय, ग्रॅमॅटिकली करेक्ट. मग हे आपलं काय झालं, वाक्य चुकीचं झालं. बरोबर आहे. म्हणजे देअरच्या ऐवजी काय पाहिजे, हीज पाहिजे. म्हणजे 2 नंबरचं वाक्य बघा काय म्हटलेलं आहे, नन ऑफ माय लॉस्ट बुक्स वेअर फाउंड. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर का वाक्यामध्ये हे नन सब्जेक्ट असेल आणि पुढचं नाउन जे आहे ना हे अनकाउंटेबल नाउन असेल, अनकाउंटेबल नाउन, तर तुमचं जे व्हर्ब आहे ना ते कसं असायला पाहिजे माहिती आहे काय, सिंग्युलर असायला पाहिजे. सिंग्युलर हा ग्रामरचा नियम आहे. जर का वाक्यामध्ये दुसरा नियम काय, नाउन नन असेल, वाक्यामध्ये नन असेल, पुढचं जे आहे काउंटेबल नाउन असेल, काउंटेबल नाउन असेल, तर तुमचं जे व्हर्ब आहे ना हे काय येणार, सिंग्युलर पण येते आणि दुसरं काय की प्लुरल पण येत असते. त्यामुळे इथं काय होते, वाक्याचा सब्जेक्ट बघा नन आहे, नंतर ऑफ आहे, पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे, बुक्स आहे. हे काय तुमचं अनेक वचन आहे. दुसरा नियम काय सांगतो, सिंग्युलर पण येणार, प्लुरल पण येणार, म्हणून 2 नंबरचं वाक्य हे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे. 3 नंबरचं बघा काय होतं, इच ऑफ द एम्प्लॉईज. वाक्याचा सब्जेक्ट काय इच आहे, ऑफ आहे, येणारा नाउन नेहमी काय असेल, अनेक वचन येणार आहे, आणि वर्ब कसं असायला पाहिजे, सिंग्युलर, कारण वाक्याचा सब्जेक्ट हा इच आहे. त्यामुळे जे आहे ना इथं वाज आहे, आणि हे गिवन क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे, 3rd नंबरचं, म्हणजे साध्या भूतकाळातलं पॅसिव्ह वालं वाक्य आहे, म्हणून इथं जे आहे ना वाज गिवन आहे, नंतर बोनस आहे. म्हणजे हे पण वाक्य तुमचं ग्रॅमॅटिकली काय बरोबर आहे. आपल्याला वाक्यात ओळखायचं काय, बरोबर असणारे वाक्य. म्हणजे ऑप्शन काय की बी आणि सी हे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे. पहिलं बघा ऑप्शन काय होतं, ए बी हे चुकलं. त्याच्यानंतर ओनली ए 2 नंबरचं हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर सी बघा काय होतं, ए सी ए चुकीचं आहे, सी बरोबर आहे, त्यामुळे हे पण चुकलं. आणि 4 नंबरचं बघा बी, ओनली बी आणि ओनली सी, म्हणून तुमचं उत्तर जे आहे हे 4 नंबरचं तुमचं उत्तर असणार आहे.